मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. वाडीचा विकास गेल्या 5 दशकांपासून जवळून बघतोय. आज वाडीचे चित्र बदललेले आहे, याचा आनंद आहे. एकेकाळी या रस्त्याने जाणे अवघड होते. रस्ता खराब होता, पण ट्रक उभे राहायचे, गोडाऊन्स होते, अपघात व्हायचे, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना लोकांना करावा लागत होता. आज या उडान पुलामुळे अमरावती महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केला. वाडी येथील 4 पदरी उडान पुलाचे आणि व्हेरायटी चौक, थोले पेट्रोल पंप चौक व विद्यापीठ चौक ते वाडी नाका या दरम्यान 4.89 किलोमीटरच्या व्हाईट टॉपिंगचेही लोकार्पण नामदार श्री गडकरी यांच्या हस्ते झाले. तसेच 105 कोटी रुपये खर्चाच्या भुयारी गटार योजनेचे भूमिपूजनही यावेळी झाले. नागपूर अमरावती महामार्गावर 2.3 किलोमीटरचा 4 पदरी उडान पूल लोकांच्या सेवेत अर्पण करण्यात आला आहे. या प्रकल्पाची किंमत 246 कोटी रुपये आहे. रविनगर येथून सुरू होणाऱ्या उडान पुलाचे कामही लवकरच पूर्णत्वास येणार आहे. गडकरी म्हणाले, उडान पूल उत्तम दर्जाचा झाला आहे. 2 ते 3 मिनिटात शहरात जाता येणार आहे. रविनगरचा उडान पूल झाल्यावर थेट व्हेरायटी चौकात पोहोचता येणार आहे. शहरातून बाहेर निघण्यासाठी फक्त 15 मिनिटे लागणार आहेत. वाडीपासून जवळच अॅग्रो कनेक्शन सेंटर तयार होत आहे. जागतिक स्तरावरील प्रदर्शने इथे होणार आहे. नागपूर शहर, जिल्हा आणि वाडी परिसरातील हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. जवळच 450 खोल्यांचे 3 स्टार हॉटेलही आणि 6 रेस्टॉरंट्स होणार आहे, असेही गडकरी म्हणाले. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. सर, हा माझा सीव्ही. तुमचा सीव्ही खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का? शिक्षण आणि प्रशिक्षण घेतो, परिश्रमाचे वेतन घेतो, नव्या महाराष्ट्राचा घेतो विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, संपन्न महाराष्ट्र.